नमस्कार आणि राम राम मंडळी. परत एक जबरदस्त फिल्म रिलीज झाली सध्या, ज्याचं नाव आहे किस किस को प्यार करो क्या क्या कहा फादर आप? 2. याचा एक फर्स्ट पार्ट पण आलेला होता, जो आपण पाहिलेला असेल, आणि त्याचाच आता सेकंड पार्ट आलेला आहे. आणि सेम लीड कपिल शर्मा आणि 3 बायका, डिरेक्टर सेम, सगळं सेम आहे. सॉरी, स्टोरी पण सेम वाटते. पण जेव्हा तुम्ही ही फिल्म बघाल तेव्हा तुम्हाला कॉमेडी आहे, सस्पेन्स आहे, आणि म्हणजे काही ठिकाणी त्यांनी कॉमेडीमध्ये देखील सिरियस करण्याचा प्रयत्न केलाय, पण ते नाही ठिकाणी बरं वाटत आहे. पण ही फिल्म आहे म्हणजे जर तुम्ही कॉमेडी बघत असाल, तुम्हाला कॉमेडी आवडत असेल, आणि जर तुम्ही कपिल शर्माचे फॅन असाल, तर तुम्ही ही फिल्म बघू शकता. बाकी अदरवाईज तुम्ही वन टाइम वॉचसाठी ही फिल्म बघू शकता. करमणुकीसाठी फिल्म खरंच खूप छान आहे, सुंदर आहे. आणि जसं पहिल्यामध्ये दाखवलं होतं, म्हणजे पहिल्या पार्टमध्ये दाखवलं होतं की त्यांना 3 बायका असतात, आणि काही सीन तर एवढे रिपीट केलेत की म्हणजे ज्यांनी ज्यांनी किस किस को प्यार करू 1 पाहिला असेल ना, तर ते बिल्डिंगमध्ये 1, 2, 3 अशा एकाखाली एक असतात. सेम पार्ट 2 मध्ये पण 1, 2, 3 असे त्यांच्या बायका थांबलेल्या असतात आणि एकत्र सगळ्यांना बाय करतात वगैरे. तर सेम सीन पण आपल्याला बघायला मिळतात काही काही. त्याच्यामुळे ज्यांनी पार्ट 1 बघितला असेल ना, तर ते पार्ट 2 बघायला गेल्याच्या नंतर स्वतः अंदाज लावतील की पुढे काय होणार आहे. सो इतपत लोकांना कळतं किंवा ऑडियन्सला कळतं की आता पुढे काय होणार आहे. काही काही ठिकाणी त्यांनी सस्पेन्स ठेवण्याचा प्रयत्न केलाय, पण जर तुम्ही हुशार असाल तर तुम्हाला कळून जाईल. आणि तुम्हाला जर कॉमेडी आवडत असेल तर तुम्हाला होप सो ही फिल्म पण आवडेल. फिल्मची जास्त तारीफ नाही करणार आहे, कारण की तारीफ करण्यासारखं फार कमी गोष्टी त्याच्यामध्ये. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अब्बास मस्तानचं डिरेक्शन नेहमीच उत्तम असतं. त्यांच्या बऱ्याच आपण जुन्या फिल्म पण पाहिलेल्या आहेत, खरंच खूप उत्तम आहे. परंतु कॉमेडी जॉनर आणि आधीची जी फिल्म होती आणि सिक्वल काढलाय, हे बऱ्यापैकी सिमिलर वाटतंय. त्याच्यामुळे असं वेगळं काही वाटत नाहीये किंवा ऑडियन्सला खेचण्याचा प्रयत्न होत नाही. आणि कपिल शर्माची एक इमेज बनली आहे की कॉमेडी कॉमेडी कॉमेडी. ते कुठे जरी सिरियस सीन जरी करायला गेले तरी आपल्याला ते कॉमेडीमध्येच चांगलं वाटतात. तर तो एक म्हणता येणार नाही फिल्मसाठी फायदा होतोय की नाही, बट कॉमेडी फिल्म आहे, तर जर तुम्हाला कॉमेडी आवडत असेल तर ओके ओके फिल्म आहे. फिल्म खूपच भारी नाहीये आणि खूपच वाईट पण नाहीये, ओके ओके फिल्म आहे. त्याच्यामुळे तुम्ही वन टाइम वॉच करण्यासाठी ही फिल्म बघू शकता. कॉमेडीच जर आवडत असेल तर त्यांनीच ही फिल्म बघावी. अदरवाईज तुम्हाला जर त्याच्यामध्ये तुम्हाला ड्रामा, सस्पेन्स आणि वगैरे वगैरे स्टोरीज असं पाहायचं असेल तर नाहीये ही फिल्म तुमच्यासाठी. तुमच्यासाठी जर कॉमेडी आवडत असेल तरच ही फिल्म तुमच्यासाठी. आणि फिल्म उत्तम आहे, वन टाइम वॉच आहे, मित्रांसोबत जाऊन बसू शकता. काहीच तुम्हाला काम नसेल आणि वेळ घालवायचा असेल तर ही फिल्म तुमच्यासाठी. त्यामुळे बघा